जय सिटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। श्रीकृष्ण मंदुरके यांनी प्रश्न विचारला आहे, गोबर गॅस मधील स्लरी डायरेक्ट पिकांना दिली तर चालेल का? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे शेण वापरतो त्याच्यापासूनच आपण गोबर गॅसची स्लरी तयार होते। आपण आज बघतो की जर दूध चांगलं असेल तर त्याचं दही चांगलं तयार होतं आणि दूध जर खराब असेल, निकस असेल तर ते दूध नासतं। अगदी त्याचप्रमाणे जर आपलं शेण जर स्वतःहून जर 2-3 महिन्यामध्ये कुजणारा असेल, त्या शेणाची ज्या गोबर गॅस मधून जी स्लरी तयार होते ती अतिशय पौष्टिक निरोगी असते। आपल्या शेणामध्ये रासायनिक खतांच्या चाऱ्यांचे जर अवशेष असतील तर ते शेण आपले स्वतःला कुजू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तयार होणारे जे जीव आहे ते रोगजंतू तयार होतात आणि त्यामुळे स्लरीच्या माध्यमातून बुरशीजन्य आजारांचा पॅथोजन्स आहे अशा मायक्रोबचा प्रादुर्भाव तुमच्या जमिनीमध्ये होण्याचा संभव आहे। त्याचबरोबर नायट्रोजनची मात्रा देखील वाढण्याचा संभव आहे। अशा स्लरीमध्ये आपण सॉइल चार्जर 2 लिटर, RNPH प्रत्येकी 600 ग्रॅम या दोघांचं मिश्रण आपण त्या स्लरीमध्ये एकत्र करून मग आपण ते 1 एकराला देऊ शकता आणि अशा प्रमाणे तुम्ही जर ते एखाद्या टाकीमध्ये वगैरे फर्मंट करून तुम्ही जर दिलं तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील। आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जर आपलं शेण चांगलं आहे तर ती स्लरी थेट तुम्ही पिकांना देऊ शकता। आपण याची टेस्टिंग अशा प्रकारे करू शकता की तुमचं ताजं शेण जर तुमच्या पिकाला चालत असेल तर तुम्ही तुमची स्लरी पण थेट पिकाला देऊ शकता। ताजं शेण बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतं की पांढऱ्या मुळ्या जाळून टाकतं, कारण त्याच्यामध्ये हाय लेवलचा अमोनिया असतो आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जी स्लरी आहे ती तुम्ही SCT वैदिकच्या ह्या प्रोडक्ट्स प्रक्रिया करून जर दिली तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स सुरक्षितपणे मिळू शकतात। धन्यवाद।